नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. या श्लोकाप्रमाणेच बघा, हिंदू धर्मामध्ये दिव्याला ज्ञानाचा आणि प्रकाशाचा स्रोत मानला गेलेला आहे. बघा, बरेच घर असे आहेत की रोज नित्यनियमाने आपल्या तुळशी जवळ एक दीप प्रज्वलित करत असतात. तर बघा, आपण जसं की हा श्लोक दिवा लावल्यानंतर नमस्कार करताना म्हणत असतो, त्याचप्रमाणे बघा, जर तुम्हीही तुमच्या घरात तुळशी वृंदावनाजवळ जर दिवा लावत असाल तर तुम्हीही काही विशिष्ट ग्रहांचं स्मरण करून तुम्ही दीप प्रज्वलित करायला हवा. बघा, दिव्याला कोणतीही पूजा असू देत तर दीप प्रज्वलित करूनच आपण प्रत्येक पूजेची ही सुरुवात करत असतो. त्याचबरोबर बघा, अगदीच तुमच्या घरातील तुळशीजवळ जर तुम्ही दिवा लावत नसाल तर आजपासूनच सुरुवात करा. कारण की बघा, जेव्हा आपण तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावतो आणि ह्या विशिष्ट ग्रहांचं स्मरण करून जेव्हा आपल्या घरात दिवा लावला जातो ना, तर कोणतेही आर्थिक चणचण आपल्याला भासत नाही किंवा तुमचं मन स्थिर नाहीये. बघा, धकाधकीचं जीवन चालू आहे. तर त्याचबरोबर बघा, आपलं मन स्थिर करण्यासाठी कोणता मंत्र आपल्याला उच्चारायला पाहिजे. त्याचबरोबर बघा, आपल्याला व्यवसायामध्ये चांगली प्राप्ती व्हावी ह्यासाठी सुद्धा तुम्ही ह्या मंत्राचं, या 3 मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचं जसं तुम्ही स्मरण केलं तर कोणतेही त्रास अडचणी राहणार नाही. त्यापेक्षा सुद्धा घराची भरभराट होईल, सुख समृद्धी शांती, मन शांती लाभेल. तर बघा, आपल्याला दिवा प्रज्वलित करताना हे मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत. तर ते कोणते? तर बघा, जेव्हा आपण तुळशी वृंदावनाजवळ एक दिवा प्रज्वलित करतो तर तो आपल्याला एक तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाच बघा त्या दिव्याचं तोंड येईल, म्हणजेच दिव्याची ज्योत येईल. ह्या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. त्याचबरोबर बघा, दिवा लावताना सुद्धा तो डायरेक्टली जमिनीवरती ठेवू नये. तुम्ही अगदीच की खाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तिथं एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. शक्य झालं तर तुपाचाच दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. बघा, प्रत्येकालाच तुपाचा दिवा लावणं शक्य होत नसेल तर अगदीच तुम्ही तिळाचं तेल किंवा साधं जरी तेल वापरलं तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. तर बघा, दिवा लावत असताना बघा, प्रदोष काळामध्ये 6:30 ते 7:30 याच दरम्यान आपल्याला आपल्या तुळशी वृंदावनाजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, जसं की दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी, या श्लोकाप्रमाणेच आपल्याला बघा, दिवा लावला की आपण हे श्लोक नमस्कार करताना म्हणत असतो. त्याचबरोबर आपल्याला या 3 मंत्रांचं सुद्धा आपल्याला दिवा लावत असताना स्मरण करायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही हे सुरुवात कराल ना, हळूहळू तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा बदल तुम्हाला जाणवायला लागेल. आणि त्याचबरोबर बघा, जी काही आर्थिक चणचण आहे किंवा ज्या काही व्यावसायिक अडचणी असतील, मन शांती, शांत झोप लागत नसेल तर ह्या सर्व काही समस्या दूर होतात. तर बघा, 3 मंत्र कोणती आहेत? तर आपल्याला सुख समृद्धी आणि पैसा घरात टिकवण्यासाठी हा मंत्र आहे, जो की बृहस्पती देवांचा आहे. तो मंत्र तुम्ही 3 वेळा किंवा 11 वेळा दीप प्रज्वलित करताना तुळशी जवळ म्हणू शकता. ओम बृहस्पतीये नमः, ओम बृहस्पतीये नमः. हा मंत्र तुम्ही 3 वेळा किंवा अगदीच की बघा 11 वेळेस सुद्धा म्हणू शकता. ह्या मंत्राने बघा, आपल्या घरात बृहस्पती म्हणजेचा गुरु ग्रह, ह्या ग्रहाशी म्हणजे गुरुशी संबंधित असणारा हा मंत्र आहे. जर तुम्ही ह्या मंत्राचं रोज तुळशी वृंदावनाजवळ दिवा लावत असताना जर नामस्मरण करत असाल तर नक्कीच तुमच्या घरात सुख समाधान नांदणार आहे. त्याचबरोबर बघा, पैशाच्या जे काही अडचणी आहेत तर त्या दूर होतात. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढते, पैशाची चणचण ही दूर होत असते. त्यामुळे हा मंत्र तुम्ही आवर्जून बघा, एक दिवा लावायला कितीसा वेळ लागतो आणि त्यापेक्षा रोज जर तुम्ही दिवा लावला तर नक्कीच तुम्हाला हे अनुभव बघायला भेटतील. तर बघा, गुरुग्रह हा धन, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक मानला गेलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही बृहस्पती देवांचं म्हणजेच गुरुदेवाचं नामस्मरण करून तुम्ही गुरुग्रहाचं नामस्मरण करत तुम्ही नक्कीच दिवा प्रज्वलित करू शकता. ओम बृहस्पतीये नमः, ओम बृहस्पतीये नमः हा मंत्र आहे. त्याचबरोबर बघा, उत्पन्नाचे नवीन मार्ग सुद्धा खुले होत असतात आणि आपल्या घरात जी काही येणारी लक्ष्मी आहे तर ती
कायमस्वरूपी तशीच आपल्या घरात टिकून राहते, ती स्थिर होते. त्यामुळे तुम्ही हा मंत्र आवर्जून आपल्या तुळशीजवळ दिवा लावताना म्हणू शकता. दुसरा मंत्र असा आहे की बघा, उत्तम आरोग्यासाठी आपल्याला हा मंत्र पठण करायचा. बघा, तुमच्याही घरात एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे किंवा एकाचं झालं की एकाचं झालं की ह्या पद्धतीनं तुमच्या घराचं वारंवार आजारपण येत असेल, तर तुम्ही नक्कीच ह्या मंत्राचं जास्तीत जास्त दिवा लावताना स्मरण करू शकता. बघा, उत्तम आरोग्यासाठी अगदीच तुमच्या घरात सर्व काही ओके आहे, सगळ्यांची तब्येत जरी ठीक असेल तरी सुद्धा तुम्ही हा मंत्र नक्कीच उत्तम आरोग्यासाठी म्हणू शकता. बघा, ओम भौमाय नमः, ओम भौमाय नमः हा मंत्र तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ दिवा प्रज्वलित करत असताना हा देखील मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. भौम म्हणजेच मंगळ ग्रहाशी संबंधित हा मंत्र आहे. मंगळ ग्रह हा ऊर्जा, रक्त आणि शारीरिक शक्तीचा स्वामी मानला गेलेला आहे. एखादी व्यक्ती तुमच्या घरात अशी आहे की वारंवार अगदीच काहीही काम केलं नाही तरी सुद्धा त्या व्यक्तीला वारंवार आळस येतोय, म्हणजे काही जुनाट दुखणी मागं लागलेली आहेत, तर ह्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही स्वतः मग हा मंत्र म्हणायचा आहे. आणि जी व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे त्या व्यक्तींसाठी आपल्याला प्रार्थना देखील करायची आहे. बघा, मंगळ ग्रह हा ऊर्जा, रक्त आणि शारीरिक शक्तीचा स्वामी मानला गेलेला आहे. बघा, तुमच्यामध्ये वारंवार आळस येत असेल, काम करण्याची इच्छा होत नसेल, तर तुम्ही ह्या मंत्राचं नक्कीच जास्तीत जास्त दिवा लावताना तुळशीजवळ स्मरण करू शकता, नाम जप करू शकता. 3 वेळा किंवा 11 वेळेस तुम्ही नक्कीच म्हणू शकता. असं म्हटलं जातं की ह्या मंत्रामुळे बघा, जे काही जुनाट आजारपण आहे तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतं. जो काही आपल्यामध्ये लेझीपणा, आळस आहे, तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात हळूहळू कमी व्हायला लागतो. आपल्यामध्ये बघा, कोणतंही काम करण्यासाठी एक उत्साह येतो आणि आपल्याकडून ते काम सहज आणि एकदम उत्साहपणे ते काम आपल्याकडून केलं होतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच की ओम भौमाय नमः या मंत्राचा सुद्धा नामजप करत दिवा प्रज्वलित करू शकता. आणि बघा, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काही सुख दुःख येत असतं. वारंवार संकटांचा जर तुम्हाला सामना करावा लागत असेल तर तुम्ही नक्कीच ह्या मंत्राचं नामजप करू शकता. ह्यामुळे बघा, प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी, ते लढण्यासाठी आपल्याला एक साहस मिळत असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या मंत्राचं सुद्धा जास्तीत जास्त नामजप करू शकता. त्याचबरोबर येतं की तिसरा आणि शेवटचा मंत्र. तर चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आपल्याला हे मंत्र म्हणायचं आहे. अगदी जरी तुम्हाला खरं शक्य झालं तरी प्रत्येकी बघा 3 मंत्र आहेत, तर ते तुम्ही 3 वेळा म्हणू शकता दिवा प्रज्वलित करत असताना तुळशीजवळ. तर बघा, आपल्याला हा मंत्र असा आहे की ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः. सोम म्हणजेच चंद्रदेव. तर बघा, त्यांच्याशी संबंधित हा मंत्र सांगितला गेलेला आहे. बघा, जर तुमचंही मन एका जागी स्थिर होत नसेल, वारंवार काही ना काही विचार चालत असेल, तर तुम्ही नक्कीच की बघा, ओम सोमाय नमः या मंत्राचा नामजप करू शकता प्रदोष काळामध्ये तुळशीजवळ दिवा लावताना. त्यामुळे बघा, चंचल मन देखील स्थिर होतं. त्याचबरोबर रात्री शांत झोप लागते. चंद्रदेवाला मनाचा आणि भावनाचा कारक असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, जेव्हा आपण चंद्रदेवाची अगदीच की बघा, आपण असं म्हणतो की संकष्टी चतुर्थी चंद्रदेवतेला जल अर्पण करायचं असतं. बघा, खास करून तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही चंद्रदेवतेला जल अर्पण करत असाल तर चंचल मन स्थिर होतं. बघा, अगदीच की मन शांत व्हायला लागतं. मानसिक ताण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होतो. बघा, धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकाला काही ना काही टेन्शन, अडचणी, संकटांनी घेरलेला हा माणूस आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा मंत्र सुद्धा म्हणू शकता. ह्यामुळे तुमचं मन स्थिर होईल, आनंदी उत्साह बनेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या 3ही मंत्राचं तुळशीजवळ दिवा लावताना नामजप हे करू शकता. बघा, 3 मंत्र असे आहेत किंवा लावताना अगदीच दिवा प्रज्वलित केलेला आहे आणि त्यानंतर हा मंत्र 3ही मंत्र 3 वेळा किंवा 11 वेळा तुम्ही नक्कीच म्हणू शकता. ह्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल ही जाणवायला लागेल आणि खूप मोठ्या प्रमाणात बघा, सुख, समृद्धी, लक्ष्मी प्राप्ती, मन स्थिर आणि जे काही धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला ताणतणाव येत असेल तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतो आणि आपलं आयुष्य हे सुखकर होतं असं म्हटलं गेलेलं आहे.
बघा वास्तुशास्त्रामध्ये खूप सारे नियम आहेत, खूप साऱ्या उपाय सांगितले गेलेले आहेत, तर ते तुम्ही करत जा. छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रभाव घेऊन येतात ह्या गोष्टी. त्यामुळे आवर्जून करत जा. बघा जो कोणी रोज तुळशीजवळ दिवा लावत नसेल तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा. आजपासूनच आपल्या तुळशीजवळ दिवा लावा आणि त्याचबरोबर हे मंत्र सुद्धा तिन्ही म्हणायला विसरू नका. बघा आजपासूनच थोडा थोडा तुम्हाला अनुभव यायला लागेल आणि आपलंही मन उत्साही बनेल. कोणतंही काम बघा जेव्हा आपण उत्साह मनाने करतो ना तर ते पूर्णत्वात जातं म्हणजे जातं. आपल्याला प्रत्येक कामामध्ये सक्सेस हे भेटत असतं आणि आपलं आयुष्य हे सुखकर होत असतं. त्यामुळे नक्की छोटे छोटे जरी उपाय असले तरी वास्तुशास्त्राप्रमाणे खरंच हे करत जा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलही घडेल आणि आयुष्य बघा सुख समृद्धी तुमच्या आयुष्यात येईल, घरात टिकून राहील, घरातील व्यक्तींचंही आरोग्य सुधारेल आणि त्याचबरोबर बघा प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश जर हवं असेल तर तुम्ही हे छोटे छोटे उपाय करायला विसरू नका. तुम्हाला नक्की समजलं असेल. तर आतापुरते एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.